कधी कधी ना मी इतकी खुश असते ना, नवऱ्याला पण माझ्या प्रश्न पडतो की ही आज एवढी कशी काय आनंदामध्ये आहे. मला ना पुरुषांना फक्त एकच सांगायचं आहे, बायकांचं कसं असतं ना, कभी खुशी कभी गम. 5 मिनिटात त्या हसूही शकतात आणि 5 मिनिटात रडूही शकतात. आज आम्ही आलो होतो बाहेर आणि गेस करा बघू आज आम्ही कुठं आलो होतो. आम्ही जाताना ना आमच्या गावामध्येच एक मंदिर आहे दत्त महाराजांचं, तिथं आम्ही थांबलो, दर्शन वगैरे घेतलं. आणि लहान मुलं सोबत असले की असं असतं बघा, म्हणजे किती वेळा पाय पडते काय माहीत. ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं त्या ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर तर मला बोर्ड पाहिल्यानंतर समजलं असेल, तरीही मी तुम्हाला सांगते. मी ना पिल्लूसाठी छोटंसं कपाट बघण्यासाठी आले होते, कपडे ठेवण्यासाठी. मला ना एक कपाट आवडलं होतं, पण खरंच खूप छान होतं. लगेच काय मी कपाट घेणार नाही, पण थोड्या दिवसांनी घेणार आहे पिल्लूसाठी. आणि तुमचं पण ना असंच होतं काय महिलांचं, जे आपल्याला घ्यायचं नसतं त्याची पण आपण प्राईस विचारून घेतो ना. तर शिरगावमध्ये आलेच होते ना, इथली बेल खाल्ल्याशिवाय मी कधीच जात नाही. आणि आम्ही जे शिरगावकर आहेत ना त्यांना तर माहितीच आहे. आणि इथली बेल ना खरंच खूप प्रसिद्ध आहे. हे जे काका बेल बनवतात ना, एक नंबर बनवतात. आणि तुम्ही कधी ना शिरगावमध्ये आल्यानंतर ह्या काकांची हाताची बेल एकदा खाऊन बघा.